नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण अर्थशास्त्र पेपर नंबर जो 6 आहे त्या पेपर नंबर 6 मधला जो तिसरा सी हा घटक होता तो घटक आपण संपवलेला होता आणि डी हा चौथा घटक आपण सुरू केलेला होता। त्यामध्ये आपण भांडवल बाजारातील सेबीची भूमिका हा भाग पाहत होतो। तर त्यामध्ये आपण सेबी म्हणजे काय, तिची स्थापना कोणत्या परिस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे, सेबी म्हणजे नेमकी काय आहे, सेबी म्हणजे नेमकं काय आहे तो भाग आपण पाहिलेला होता। तर भांडवल बाजारामधील सर्वोच्च किंवा शिखर संस्था म्हणून सेबी या संस्थेची स्थापना 12 एप्रिल 1982 रोजी भारतामध्ये करण्यात आलेली आहे। तर सेबी ही नेमकी कोणती संस्था आहे, तर भांडवल बाजाराच्या दैनंदिन व्यवहारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था म्हणजे सेबी होय। त्याला भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ असं म्हटलं जातं। तर या पद्धतीनं सेबी ज्या पद्धतीने नाणे बाजारावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य रिझर्व्ह बँकेकडून केले जाते, त्याच पद्धतीनं भांडवल बाजारावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे सेबीकडून केले जाते। तर या अनुषंगाने सेबी ही जी संस्था आहे त्या संस्थेची भांडवल बाजारातली जी भूमिका आहे ती खूपच महत्त्वाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आता भांडवल बाजारावरती नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सेबी नेमकी कोणती भूमिका बजावते ते आपल्याला पुढील मुद्द्यांवरून पाहता येईल। एक म्हणजे भांडवल बाजारातील व्यवहारांचे नियंत्रण। दैनंदिन व्यवहारामध्ये भांडवल बाजारात जे काही आर्थिक व्यवहार घडून येतात त्या आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य सेबीकडून केले जाते। विशेषतः भांडवल बाजारामध्ये जे मध्यस्थ किंवा दलाल असतात, ज्याला आपण ब्रोकर्स असं म्हणतो आणि उपदलालांना सब ब्रोकर्स असं म्हटलं जातं, तर या दलालांच्या माध्यमातून जे काही व्यवहार घडून येतात म्हणजे शेअर्स आणि कर्जरोख्यांची विक्री करणे आणि त्यांची खरेदी करणे, म्हणजे खरेदी विक्रीचे जे काही व्यवहार केले जातात ते पारदर्शक व्हावेत, त्याच्यामध्ये गुंतवणूकदारांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये हा उद्देश त्या पाठीमागे असतो। आणि त्या अनुषंगाने सेबीकडून प्रामुख्याने या सर्व आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले जाते। तर अशा पद्धतीने सेबी ही भांडवल बाजारावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर दुसरा कार्य आहे ते म्हणजे जाहिरात संहिता। आता जेव्हा शेअर बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आपले शेअर्स आणि कर्जरोखे विक्रीसाठी आणतात, तर ते शेअर्स आणि कर्जरोखे विक्रीसाठी आणण्यापूर्वी त्यांच्यावरती सेबीकडून असं बंधन घातलं जातं की ज्या कंपन्या, मग सरकारी कंपनी असेल किंवा खाजगी कंपनी असेल, ज्या कंपन्या आपले शेअर्स आणि कर्जरोखे शेअर मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणार आहेत त्यापूर्वी त्यांना आपल्या शेअर्स आणि कर्जरोख्यांची जाहिरात करणं बंधनकारक आहे। आणि त्यासाठी सेबीने एक जाहिरात संहिता म्हणजे जशी आचारसंहिता असते त्या पद्धतीने एक जाहिरात संहिता म्हणजे जाहिरातीबाबतची एक नियमावली तयार करून दिलेली आहे। आणि त्या नियमावलीनुसारच कंपन्यांना आपले शेअर्स आणि कर्जरोखे हे बाजारामध्ये विक्रीसाठी आणता येतात। आता जाहिरातीच्या माध्यमातून म्हणजे कंपन्यांनी आपली सर्व माहिती ही गुंतवणूकदारांना देणे गरजेचे आहे, कारण कंपनीची एकंदरीत आर्थिक स्थिती काय आहे, कंपनीचे आता बाजारामधली एकंदरीत पतप्रतिष्ठा काय आहे, त्या शेअर्सबाबत कर्जरोख्याबाबत सर्व जी काही माहिती असेल ती माहिती गुंतवणूकदारांना देणं बंधनकारक आहे। कारण जाहिरातीच्या माध्यमातून कंपन्यांची माहिती जर ग्राहकांना म्हणजेच जर गुंतवणूकदारांना मिळाली तर गुंतवणूकदार ठरवू शकतात की आपण कोणत्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे आणि कोणत्या कंपन्यांचे नाही। तर कंपनीची माहिती गुंतवणूकदारांना व्हावी त्या उद्देशाने जाहिरात संहितेनुसार कंपन्यांना आपल्या शेअर्स आणि कर्जरोख्यांची सुरुवातीला जाहिरात करणं आवश्यक आहे। त्यानंतर तिसरं कार्य आहे ते म्हणजे वितरण प्रक्रिया। आता वितरण प्रक्रिया म्हणजेच वितरण करणे म्हणजे शेअर्स आणि कर्जरोख्यांचे वाटप करणे किंवा त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार करणे, त्याच्यामध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सेबीकडून एक प्रतिनिधी नियुक्त केला जातो आणि त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या संपूर्ण वितरण प्रक्रियेवरती म्हणजे शेअर्सचे आणि कर्जरोख्यांचे जे देण्याघेण्याचे व्यवहार आहेत त्या देण्याघेण्याच्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य या सेबीने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीमार्फत केले जाते। त्यामुळे शेअर मार्केटमधील गैरव्यवहारांना आळा बसू शकतो, त्यामुळे ही सेबीची भूमिका महत्त्वाची आहे। त्यानंतर संग्रहित निधीचा वापर। संग्रहित म्हणजे
कंपन्यांनी शेअर्स आणि कर्जरोखे यांच्या विक्रीतून जो काही निधी गोळा केलेला आहे, जे काही भांडवल गोळा केलेलं आहे किंवा जो काही पैसा त्यांनी संग्रहित केलेला आहे म्हणजेच गोळा केलेला आहे, त्या भांडवलाचा वापर कंपन्यांना करता येऊ शकतो. परंतु त्यासाठी सेबीकडून एक अट घातली जाते. तर कंपन्यांनी जेवढ्या किमतीचे शेअर्स आणि कर्जरोखे विक्रीसाठी काढलेले असतील त्या शेअर्स आणि कर्जरोख्यांपैकी किमान 90% शेअर्स हे त्याचे खपलेले असले पाहिजेत किंवा त्यांची विक्री झालेली असली पाहिजे, तरच त्यांना गोळा झालेल्या भांडवलाचा किंवा निधीचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे समजा सेबीने एक 10 लाख रुपये कंपन्यांनी 10 लाख रुपये किमतीचे एखाद्या कंपनीने समजा 10 लाख रुपयाचे शेअर्स विक्रीला काढलेले असतील तर त्याच्या 90% म्हणजे किमान त्या कंपनीचे 9 लाख रुपयाचे शेअर्स तरी खपलेले असले पाहिजेत. जर 9 लाख रुपये किमतीचे शेअर्स त्यांचे खपलेले असतील तरच त्यांना ते गोळा झालेले जे 9 लाख रुपये आहेत ते 9 लाख रुपये त्यांना वापरता येऊ शकतात, अन्यथा नाही. ह्याच्यावरून सिद्ध काय होतं की ज्या कंपन्या आपले 90% शेअर्स खपवण्यामध्ये यशस्वी होतात त्या कंपनीला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, लोकांचा त्या कंपनीवरती विश्वास आहे आणि ती कंपनी समाजामध्ये पतप्रतिष्ठा मिळवलेली आहे, त्यामुळे तिच्याकडून लोकांची फसवणूक होणार नाही. जर साधं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा आज बाजारामध्ये शेअर मार्केटमध्ये समजा टाटांचे शेअर्स विक्रीला येणार असेल तर टाटांचे 90% शेअर्स लगेच खपू शकतात, कारण टाटांच्या कंपनीबाबत लोकांच्या मनामध्ये असणारा विश्वास, त्यांची समाजामध्ये असणारी पतप्रतिष्ठा, त्यामुळे टाटा कंपनीचे शेअर्स जर आपण खरेदी केले तर आपला तोटा होणार नाही किंवा आपली फसवणूक होणार नाही, ही एक प्रकारची खात्री किंवा हमी त्या गुंतवणूकदारांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून जे गुंतवणूकदार आहेत, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे जे लोक आहेत त्या लोकांकडून चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची वाट बघितली जाते. म्हणजे कधी चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीस येतात ह्याची लोक वाट बघत बसतात. तर अशा पद्धतीने किमान 90% तरी शेअर्स त्या कंपन्यांचे खपलेले असले पाहिजेत, तरच त्यांना त्या भांडवलाचा किंवा त्या पैशाचा उपयोग करता येऊ शकतो. तर या अनुषंगाने सेबी प्रयत्न करते. त्यानंतर प्राथमिक बाजारामध्ये सुधारणा. प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार हे 2 बाजारांचे प्रकार आहेत. प्राथमिक बाजारामध्ये नवीन कंपन्यांचे शेअर्स आणि कर्जरोखे विक्रीसाठी आणले जातात, तर दुय्यम बाजारामध्ये जुन्या कंपन्यांचे शेअर्स आणि कर्जरोखे विक्रीसाठी आणले जातात. तर प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार या दोन्ही बाजारांमध्ये म्हणजे नवीन कंपन्यांचे शेअर्स ज्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणले जातात तसा त्याला नवीन रोखे बाजार म्हटलं जातं आणि दुय्यम बाजार म्हणजे जुना रोखे बाजार, म्हणजे जुन्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीसाठी आणले जातात तो बाजार. तर ह्या दोन्ही बाजारांमध्ये सुधारणा करून या दोन्ही बाजारांवरती दोन्ही बाजारातील व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सेबीकडून केला जातो. त्यानंतर रोखे बाजाराचे प्रशासन मंडळ. आता रोखे बाजाराचा दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन मंडळ नियुक्त केले जाते. त्या प्रशासन मंडळावरती सर्वसाधारणपणे सेबीकडून काही सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे प्रशासन मंडळामध्ये कंपन्यांचे 50% प्रतिनिधी असावेत आणि त्याचबरोबर दलाल आणि उपदलालांचे 50% प्रतिनिधी असावेत. म्हणजे 50-50 असं प्रतिनिधित्व कंपनी आणि दलालांना दिले जाते. म्हणजे दलालांचे काही प्रतिनिधी आणि कंपन्यांचे काही प्रतिनिधी, त्याचबरोबर जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांचे काही प्रतिनिधी हे प्रशासन मंडळामध्ये म्हणजे संचालक मंडळामध्ये असावेत. अशा पद्धतीनं काही नियमावली सेबीकडून तयार केली जाते आणि त्या अनुषंगाने प्रशासन मंडळामध्ये जर या घटकांना म्हणजे कंपन्यांचे प्रतिनिधी, ग्राहकांचे किंवा गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी आणि दलालांचे प्रतिनिधी ह्यांना जर प्रतिनिधित्व मिळालं तर एकंदरीत कंपन्यांचे कारभार कशा पद्धतीनं चाललेले आहेत याची माहिती ह्या सर्व घटकांना होत असते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचे हित साधले जाते, दलालांचे हित साधले जाते आणि कोणीही कोणाची फसवणूक करू शकत नाही. तर ही दक्षता घेण्याचा प्रयत्न सेबीकडून केला जातो. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे दलालांच्या पुस्तकाचे लेखा परीक्षण. आता दलालांच्याकडून जे काही आर्थिक व्यवहार केले जातात त्याच्या नोंदी
या दलालांना विशिष्ट पुस्तकामध्ये लिहून ठेवणे बंधनकारक आहे. तर दलालांकडून रोज शेअर मार्केटमध्ये किती किमतीच्या शेअर्सचे व्यवहार झाले, किती शेअर्सच्या उलाढाली झाल्या, किती शेअर्सची खरेदी विक्री झाली, या प्रत्येक व्यवहारांच्या नोंदी लिहून ठेवणे दलालांना बंधनकारक आहे. ह्या नोंदी लिहून ठेवल्यानंतर त्या नोंदींचे लेखापरीक्षण म्हणजे त्याचं ऑडिट करून घेणं दलालांवरती बंधनकारक आहे. एवढेच नव्हे तर ऑडिट केल्यानंतर तो ऑडिटकडून मिळालेला जो रिपोर्ट आहे किंवा जो अहवाल आहे तो सेबीकडे सादर करणे दलालांवरती बंधनकारक आहे. म्हणजे अशा पद्धतीने दलालांनी त्यांचं ऑडिट बुक तयार ठेवलं पाहिजे आणि त्या ऑडिट बुकचं ऑडिट करून घेतलं पाहिजे, त्याचं लेखापरीक्षण करून घेतलं पाहिजे आणि ते लेखापरीक्षक म्हणजे ऑडिटरकडून करून घेतलं पाहिजे, ज्याला सेबीकडून मान्यता देण्यात आलेली आहे अशाच ऑडिटरकडून त्याचं ऑडिटिंग करून घेतलं पाहिजे, म्हणजे लेखापरीक्षण करून घेतलं पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट हे सेबीला पाठवणं बंधनकारक आहे. म्हणजे दलालाने किती रकमेचे व्यवहार केलेले आहे, दलालाने किती कमिशन घेतलेलं आहे, दलालाने गुंतवणूकदारांची फसवणूक तर केलेली नाही ना, या सर्व गोष्टींची शहानिशा सेबीकडून करून घेतली जाते आणि त्या पद्धतीनं ग्राहकांचे हित साधण्याचा प्रयत्न म्हणजेच गुंतवणूकदारांचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. कारण शेअर मार्केटमध्ये शक्यतो जास्तीत जास्त फसवणूक गुंतवणूकदारांची जास्तीत जास्त फसवणूक ही दलालांकडूनच होत असते आणि म्हणून दलालांच्या आर्थिक व्यवहारावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सेबीकडून केला जातो. त्यानंतर दलाल आणि गुंतवणूकदार यांच्यातील संबंध हे पारदर्शक असावेत, यांच्यातले संबंध चांगले असावेत. कारण जोपर्यंत गुंतवणूकदार आणि दलाल यांच्यातले संबंध चांगले होत नाहीत तोपर्यंत शेअर मार्केटमधल्या ज्या आर्थिक उलाढाली आहेत त्या वाढू शकत नाहीत. त्यामुळे दलालांनी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण केला पाहिजे की दलालांकडून गुंतवणूकदारांची कोणत्याही परिस्थितीमध्ये फसवणूक होणार नाही, असा आत्मविश्वास गुंतवणूकदारांच्या मनामध्ये दलालांनी निर्माण करणे आवश्यक आहे. तरच गुंतवणूकदार धाडसाने पुढे येतात आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला तयार होतात. कारण गुंतवणूकदारांनी आपला पैसा या शेअर मार्केटमध्ये लावलेला असतो आणि त्यामुळे त्या गुंतवणुकीचा चांगला फायदा व्हावा अशी प्रत्येक गुंतवणूकदारांची अपेक्षा असते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाही यासाठी दलाल आणि गुंतवणूकदार यांच्यातले संबंध हे सदृढ असले पाहिजेत, चांगले असले पाहिजेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यातले संबंध चांगले असण्यासाठी एक असं सेबीने नियम घातलेला आहे की जेव्हा गुंतवणूकदार आणि दलाल यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होतात, कारण कंपन्यांचे शेअर्स थेट गुंतवणूकदार कंपनीकडून खरेदी करत नाही तर दलालांच्या माध्यमातूनच तो खरेदी करत असतो. तर आर्थिक व्यवहार पूर्ण झाले की 24 तासाच्या आत त्या दलालाने गुंतवणूकदाराला त्या पद्धतीचं करारपत्र सादर केलं पाहिजे. म्हणजे आज समजा शेअर्स आपण 9 वाजता सकाळी 9 वाजता शेअर्स सकाळी आज समजा आपण 12 वाजता शेअर्स खरेदी केला तर उद्या 12च्या आत म्हणजे 24 तासाच्या आत आपण जे काही आर्थिक व्यवहार केलेले आहेत त्याचा करारपत्र किंवा त्याचा लेखाजोखा किंवा त्याचं काहीतरी टिपण हे आपल्याला दलालाकडून मिळणं आवश्यक आहे किंवा दलालाकडून ते मिळालंच पाहिजे, त्याशिवाय गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन होऊ शकत नाही. तर दलाल आणि गुंतवणूकदार यांच्यातले जे काही संबंध आहेत ते अधिक दृढ होण्यासाठी सुधारण्यासाठी सेबीकडून या पद्धतीचे प्रयत्न केले जातात. त्यानंतर रोखे बाजारावरती देखरेख ठेवणे ही जबाबदारी सेबीने तिच्या स्थापनेपासूनच स्वीकारलेली आहे आणि कुठेही जर काही त्रुटी किंवा दोष आढळून आले तर ते त्रुटी किंवा दोष दूर करण्यासाठी सेबी सातत्याने प्रयत्न करते. त्यानंतर प्रशासन मंडळावरती प्रतिनिधित्व. प्रशासन मंडळावरती ज्याप्रमाणे कंपन्यांच्या प्रतिनिधी, त्याचबरोबर गुंतवणूकदाराचे प्रतिनिधी आणि दलालांचे प्रतिनिधी यांना प्रतिनिधित्व दिलं जातं, त्याच पद्धतीने ह्या सर्व प्रतिनिधींवरती देखरेख ठेवण्यासाठी सेबी आपलेही काही प्रतिनिधी प्रशासन मंडळावरती पाठवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता शेअर मार्केटचं जे काही प्रशासन मंडळ किंवा जे काही संचालक मंडळ तयार होतं त्या संचालक मंडळामध्ये कोणाकोणाचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात तर कंपन्यांचे प्रतिनिधी, दलालांचे प्रतिनिधी
गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी आणि सेबीचे प्रतिनिधी अशा 4 जणांचे प्रतिनिधी संचालक मंडळावरती नियुक्त केले जातात. त्यामुळे प्रशासन मंडळाकडून जे काही निर्णय घेतले जातात किंवा जे काही व्यवहार होत असतात त्या सगळ्या गोष्टींची माहिती सेबीला मिळू शकते प्रतिनिधीच्या माध्यमातून. आणि म्हणून प्रशासन मंडळावरती प्रतिनिधी नेमून सेबी प्रशासन मंडळावरती देखरेख ठेवण्याचं कार्य करते. त्यानंतर म्युच्युअल फंडावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा सेबीने काही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ज्या बँका म्युच्युअल फंडाची योजना सुरू करू इच्छितात त्या बँकांना म्युच्युअल फंडाची योजना सुरू करण्यासाठी प्रथम सेबीकडून पूर्व परवानगी घ्यावी लागते. सेबीने मान्यता दिल्यानंतर किंवा सेबीने परवानगी दिल्यानंतरच बँकांना आपले म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडाच्या योजना जाहीर करता येतात. काही खाजगी संस्था देखील आज म्युच्युअल फंड योजनेमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. तर खाजगी संस्थांना देखील आपली म्युच्युअल फंडाची जी योजना आहे ती शेअर बाजारामध्ये सांगता येते किंवा ती योजना त्या ठिकाणी आणता येते. आणि या म्युच्युअल फंडाच्या योजनेच्या माध्यमातून ज्या गुंतवणूकदारांच्या छोट्या मोठ्या बचती केल्या जातात त्या छोट्या मोठ्या बचतीवरती नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर बँकांनी फंड मॅनेजरची नियुक्ती कंपल्सरी केली पाहिजे. कारण लोकांनी जो पैसा गुंतवलेला आहे त्या पैशाचं योग्य नियोजन होण्यासाठी, त्याचं योग्य व्यवस्थापन होण्यासाठी, त्याची योग्य गुंतवणूक होण्यासाठी, म्युच्युअल फंडावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सेबीला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. आणि त्यामुळे सेबीने मान्यता दिल्याशिवाय म्युच्युअल फंडाच्या योजना बाजारामध्ये सुरू होऊ शकत नाहीत. तर अशी रीतसर नोंदणी ह्या म्युच्युअल फंडाची गुंतवणूकदार म्हणजे या प्रायोजक बँका ज्या आहेत त्या बँकांना करावी लागते. तरच म्युच्युअल फंड हे अधिकृत म्युच्युअल फंड म्हणून ओळखले जातात. त्यानंतर विदेशी गुंतवणुकीवरती नियंत्रण. भारतातले जे शेअर बाजार आहेत, विशेषतः मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार हे भारतातले मुख्य 2 शेअर बाजार म्हणून ओळखले जातात. मुंबई शेअर बाजार हा तरी भारतातला किंबहुना आशिया खंडामधला सर्वात जुना आणि मोठा शेअर बाजार म्हणून ओळखला जातो. सगळ्या जगाचं किंवा जगातील अनेक देशातील गुंतवणूकदारांचं लक्ष हे मुंबई शेअर बाजाराकडे लागून राहिलेलं आपल्याला दिसून येते. कारण या मुंबई शेअर बाजारामध्ये जवळजवळ 70% आर्थिक उलाढाली होत असतात. आणि त्यामुळे मुंबई शेअर बाजाराकडे फक्त भारतातील गुंतवणूकदारांचेच लक्ष लागून राहते असं नाही, तर परदेशातील भांडवलदारांचे सुद्धा या बाजाराकडे लक्ष लागून राहते. तर हे जे विदेशी गुंतवणूकदार आहेत ते विदेशी गुंतवणूकदार भारतातील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला इच्छुक असतात किंवा तयार असतात. आणि त्यामुळे या विदेशी भांडवलदारांवरती किंवा त्यांच्या गुंतवणुकीवरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सेबीकडून केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विदेशी दलालांवरती नियंत्रण. विदेशी भांडवलदारांना भारतातील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं सोयीचं व्हावं म्हणून सेबीकडून विदेशी दलाल नियुक्त केले जातात. म्हणजे परदेशामध्ये सुद्धा काही दलाल किंवा काही ब्रोकर्स किंवा मध्यस्थ नियुक्त केले जातात की जे दलाल भारतातील शेअर मार्केटचे व्यवहार करू शकतात. तर या पद्धतीनं भारतातील शेअर मार्केटमध्ये विदेशी दलालांच्या माध्यमातून गुंतवणूक करणं सोयीचं होतं. म्हणजे प्रत्येक वेळी विदेशी गुंतवणूकदारांना भारतातच आलं पाहिजे किंवा भारतात येऊनच व्यवहार केले पाहिजेत असं नाही, तर विदेशी दलालांच्या माध्यमातून सुद्धा हे आर्थिक व्यवहार होऊ शकतात किंवा घडू शकतात. तर त्या ज्या पद्धतीने भारतातील दलालांच्या आर्थिक व्यवहारावरती सेबीकडून नियंत्रण ठेवले जाते त्याच पद्धतीने विदेशातील दलालांच्या व्यवहारावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सेबीकडून केला जातो. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे प्रकल्प सेवा बँकांवरती नियंत्रण. आता काही बँका प्रकल्प सेवा बँका म्हणून ओळखल्या जातात की ज्या बँका मोठमोठ्या प्रकल्पांना, मग तो खाजगी प्रकल्प असेल किंवा सरकारी प्रकल्प असतील, तर देशामध्ये आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जातात. उदाहरणार्थ रस्ते बांधणी कार्यक्रम असेल किंवा वीज प्रकल्प असेल किंवा पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा धरण बांधणी असेल किंवा जलसिंचनाच्या सोयी असतील, अशी काही विकासात्मक प्रकल्प सरकारकडून
खाजगी ठेकेदारांकडून, खाजगी लोकांकडून हाती घेतले जातात. तर अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी काही बँका धाडसाने पुढे येतात आणि भांडवल गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतात. आता या बँका भांडवल गुंतवणूक करतात म्हणजे नेमकं काय करतात, तर असे वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकार किंवा खाजगी कंपन्यांकडून शेअर्स आणि कर्जरोखे विक्रीसाठी काढले जातात. विशेषतः कर्जरोखे, ज्याला आपण सिक्युरिटी बॉन्ड असं म्हणतो, तर हे बॉन्ड विक्रीसाठी काढले जातात आणि त्या पद्धतीनं या शेअर्स किंवा कर्जरोख्यामध्ये भांडवल गुंतवणूक करायला काही बँका पुढे येतात. त्याला प्रकल्प सेवा बँका असं म्हटलं जातं. म्हणजे प्रकल्पांना भांडवलाचा पुरवठा करता यावा या उद्देशाने बँकांनी ते उचललेलं पाऊल असतं. उदाहरणार्थ महाराष्ट्रात कृष्णा खोरे विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार कृष्णा खोरे विकास महामंडळ म्हणजे पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या सुविधा हाती घेत असते. वेगवेगळ्या योजना, जसं आपण म्हणतो की ताकारी योजना, म्हैसाळ योजना किंवा टेंभू योजना वगैरे, अशा काही योजना या ठिकाणी या कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले कर्जरोखे विक्रीसाठी काढलेले होते आणि त्या कर्जरोख्याच्या माध्यमातून त्यांनी भांडवल उभं करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर सरकारला किंवा खाजगी कंपन्यांना महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा करण्यासाठी जर काही भांडवल हवं असेल तर त्या भांडवलाचा पुरवठा करणाऱ्या ज्या बँका असतील त्या बँकांच्या व्यवहारावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सेबीकडून केला जातो. तर अशा पद्धतीने आपला हा जो चौथा भाग आहे, जो डी हा पॉईंट आहे प्रकरण 1 मधला, तो आपल्या या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे. आणि आता आपण पुढच्या लेक्चरला आपण पुढचं जे नवीन प्रकरण आहे, दुसरं प्रकरण, ते आपण सुरू करणार आहोत. तर अशा पद्धतीनं हा जो आपला आत्ताचा भाग आहे किंवा आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आपण आता नवीन प्रकरणाची पुढच्या लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपले परीक्षा फॉर्म सुटलेले आहेत. 5 जुलै ते 14 जुलैपर्यंत आपल्याला विदाऊट लेट फीनं परीक्षा फॉर्म भरायचे आहेत. परीक्षा फॉर्म कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये येऊन तुम्ही भरायचे आहेत. तिथे तुम्हाला फॉर्म दिले जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला चलन तयार करून दिलं जाईल की जे तुम्हाला परीक्षा फॉर्मची जी फी आहे ती तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये नेऊन भरायची आहे आणि तिथं पैसे भरलेली पावती आणि तुमचं आत्ता 3री सेमिस्टर जी झालेली आहे त्या 3ऱ्या सेमिस्टरचं तुम्हाला जे मार्कलिस्ट मिळालेलं आहे त्या मार्कलिस्टची झेरॉक्स, म्हणजे मार्कलिस्टची झेरॉक्स आणि बँकेचं चलन हे तुम्हाला त्या परीक्षा फॉर्मबरोबर सोबत जोडायचं आहे. तर जास्तीत जास्त 14 तारखेनंतर तुम्हाला लेट फी सुरू होणार आहे आणि विदाऊट लेट फीची तारीख आहे आपली 14 जुलैपर्यंत मुदत आहे. काही अडचण असेल तर तुम्ही ऑफिसशी संपर्क साधा, महाविद्यालयाशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरायचा प्रयत्न करायचा आहे. ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील सांगायची आहे आणि त्यांना देखील आपण परीक्षा फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.